कुठलीही सिरियल करायचं किंवा कुठलाही प्रोजेक्ट करायचं म्हणजे त्याला धाडस लागतं. आणि धाडस तर काय त्याचं काय होईल आणि आपण काय सांगू शकत नाही. ते लोकांवर शेवटी अवलंबून आहे. आपण त्यांना शरण जायलाच पाहिजे. पण ते काय होतं, ते करण्याचं जे धाडस आहे ना, ते धाडस दाखवल्याबद्दल पहिल्यांदा त्यांना सांगितलं असतं. आणि ही नेहमीसाठी रेग्युलर कॉमेडी नाही आहे. कॉमेडी अशी नाही, सिच्युएशनल कॉमेडी आहे. अच्छा. प्रासंगिक म्हणजे प्रसंगानुसार घडते ती कॉमेडी, बाकी काही नाही. माझ्या अपोजिट अशी नाही, पण आमच्या दोन जी त्यांचे ध्येय होते तसं असं दोघांमध्ये, त्यामध्ये हिला आहे, रसिका वाखारकरला घेतलेलं आहे. आणि मोलकरीण तर आहे त्याची 32 वेळा सोडून गेलेली आहे. हो, ती पण आहे मुलगी, ती पण नेहा शितोळे, ती फार छान काम करते. चैत्राली गुप्ती छान करते. ही दोन लहान मुलं आहेत ना, ती पण अतिशय उत्कृष्ट काम करतात. नमस्कार, मी नितीन मुरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. कलर्स मराठी वाहिनीवर नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहे. अशोक मामा आणि त्याच मालिकेतील गोड कलाकार माझ्यासोबत आहेत. अशोक सराफ सर माझ्यासोबत आहेत. सर, सगळ्यात आधी खरंच खूप भारी वाटतं मालिकेमधून आमच्या भेटीला येत आहे. सिनेमा आणि नाटकामधून तर येतात, पण मालिका असणे त्याचं जवळचं वाटतं, कारण का आपण रोज आम्हाला तुम्हाला बघायला मिळणार आहे. बरं, प्रश्न असा आहे की निर्मिती ह्या मालिकेची जो निर्माता आहे ना, तो निर्माता खरंच खूप चांगला असा निर्माता आहे. काय सांगाल, किती भारी वाटतं त्या निर्मात्यासोबत आपण काम करणार आहे? नाही, निर्माता तो म्हणजे ज्यांनी काय असतं, मुळात कुठलीही सिरियल करायचं किंवा कुठलाही प्रोजेक्ट करायचं म्हणजे त्याला धाडस लागतं. आणि धाडस तर काय त्याचं काय होईल आणि आपण काय सांगू शकत नाही. ते लोकांवर शेवटी अवलंबून आहे. आपण त्यांना शरण जायलाच पाहिजे. पण ते काय होतं, ते करण्याचं जे धाडस आहे ना, ते धाडस दाखवल्याबद्दल पहिल्यांदा त्यांना सांगितलं असतं. मग ते चांगली आहे का वाईट आहे, चांगली चालली तर ठीकच आहे, नाही चालली तर सुद्धा सहन करण्याची ताकद त्यांच्याकडे असते. मग त्यांना सॅल्यूट करायला पाहिजे. त्यांनी एक वेगळी कथा इंट्रोड्यूस करायचं ठरवलं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे चांगली. म्हणजे ही नेहमीसाठी रेग्युलर कॉमेडी नाही आहे. कॉमेडी अशी नाही, सिच्युएशनल कॉमेडी आहे. अच्छा. प्रासंगिक म्हणजे प्रसंगानुसार घडते ती कॉमेडी, बाकी काही नाही. त्याची मुद्दाम विनोदासाठी विनोद नाही आहे याच्यात. एका तत्वनिष्ठ माणसाची कथा ही. म्हणजे ना, आम्ही सोशल मीडियावर टॅगलाईन बघत होतो की शिस्त म्हणजे शिस्त. खारवेशामध्ये अशोक सराफ सरांचं तसंच आहे, शिस्त म्हणजे शिस्त, त्याच्यावरती काय नाही. बरं, मालिकेचे दिग्दर्शकसुद्धा तेवढेच इंटरेस्टिंग आहेत, तेवढेच ठार वेडेसुद्धा आहेत. काय सांगाल त्यांच्याबद्दल? सगळे आर्टिस्ट ना, अरे आर्टिस्ट एक म्हणजे असे इतके तयारीचे घेतलेले आहेत ना, म्हणजे अभिनयाच्या दृष्टीने सुद्धा, म्हणजे कॅरेक्टर्सच्या दृष्टीने सुद्धा फार चांगला होईल असा अंदाज आहे. म्हणजे बाकीचं तर आहेच, मेन म्हणजे माझ्या ह्याच्यात म्हणजे माझ्या अपोजिटशी नाही, पण आमच्या दोन जी त्यांचे ध्येय होते तसं असं दोघांमध्ये, त्यामध्ये हिला आहे, रसिका वाखारकरला घेतलेलं आहे. आणि मोलकरीण तर आहे त्याची 32 वेळा सोडून गेलेली आहे. हो, ती पण आहे मुलगी, ती पण नेहा शितोळे, ती फार छान काम करते. चैत्राली गुप्ती छान काम करते. ही दोन लहान मुलं आहेत ना, ती पण अतिशय उत्कृष्ट काम करतात. म्हणजे इतकी टॅलेंटेड मुलं आहेत की म्हणजे काय विचारायला नको एवढी आहेत. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी इथे थांबतो. सेटवर आपण भेटूच, आता थोडा वेळ कमी आहे, तेव्हा आपण खूप साऱ्या गप्पा मारू. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारू. थँक्यू व्हेरी मच, थँक्स अ लॉट.